in a last lecture of botany we have studied about what is meant by transcription and transcription unit. आता ह्या लेक्चरमध्ये आपण बघूया सगळ्यात आधी महत्त्वाचा हा पॉईंट लक्षात ठेवा. जर बॅक्टेरिया कन्सिडर केले, इन बॅक्टेरिया mRNA डज नॉट रिक्वायर्ड एनी प्रोसेसिंग बिकॉज इट हॅज नो इंट्रॉन्स. बघा मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला आठवत असेल तर mRNA RNAपासून कसा तयार होतो हे आपण ट्रान्स्क्रिप्शनमध्ये बघितलेलं आहे आणि ट्रान्स्क्रिप्शन युनिटमध्ये पण आपण पाहिलेलं आहे की पूर्ण RNA mRNAपासून तयार केला जातो, बरोबर. पण मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्येच सांगितलं होतं की mRNA जरी तयार झाला तरी तो परत पुढे जाऊन प्रोटीन सिंथेसिस करणार असतो. ते प्रोटीन सिंथेसिस होण्याच्या आधी त्याला मॅच्युअर व्हावं लागतं. मग त्यासाठी हा पॉईंट लक्षात ठेवा. जर बॅक्टेरिया कन्सिडर केले तर mRNAला कुठलीच प्रोसेसिंग लागत नाही, मॅच्युरेशन लागत नाही. असं का? तर इट हॅज नो इंट्रॉन्स. इंट्रॉन्स mRNAवरती नसतात. आता इंट्रॉन्स म्हणजे काय हे नंतर मी सांगते, आत्ता एवढंच डोक्यात ठेवा. बॅक्टेरिया जर कन्सिडर केला तर mRNAवरती कुठलीच प्रोसेस लागत नाही, तो मॅच्युअर व्हावा लागत नाही कारण त्याच्यावरती इंट्रॉन्स नसतात. पण प्रोकॅरियोट जर कन्सिडर केले तर त्यामध्ये सुद्धा एकच टाईप ऑफ RNA पॉलिमरेज प्रेझेंट असतं, हे लक्षात ठेवा. पण जर युकॅरियोटिक सेल जर कन्सिडर केली तर देर आर 3 टाईप्स ऑफ RNA पॉलिमरेज. आता ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं RNA पॉलिमरेज म्हणजे काय. बघा परत एकदा, RNA पॉलिमरेज जे असतात ते प्रमोटरला जाऊन बाइंड झाले की तिथून पुढे हे प्रमोटर काय करतात, ट्रान्स्क्रिप्शन जी प्रोसेस आहे ती इनिशिएट करतात. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेले. जर बघितलं नसेल व्हिडिओ मागचा तर प्लीज तो एकदा बघा, म्हणजे तुम्हाला हे लेक्चर समजेल. बघा युकॅरियोटिक सेल जर कन्सिडर केल्या तर त्यामध्ये 3 टाईप्सचे RNA पॉलिमरेज असतात. मग RNA पॉलिमरेज 1 जो असतो तो कोणाला तयार करतो, तर rRNAला तयार करत असतो, म्हणजेच ट्रान्स्क्राईब करत असतो. ट्रान्स्क्राईब म्हणजे फॉर्म करत असतो. RNA पॉलिमरेज 2 जे आहे ते mRNAला म्हणजेच प्रायमरी ट्रान्स्क्रिप्शन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा mRNAची प्रोसेस तयार होते किंवा mRNA फॉर्म होतो, त्याला प्रायमरी ट्रान्स्क्रिप्शन म्हणलेलं आहे किंवा प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट म्हणलेलं आहे. आणि हेट्रोजिनस न्यूक्लिअर RNA तयार करतं. हे कोण करतं? RNA पॉलिमरेज 2. म्हणजे RNA पॉलिमरेज 2 जर प्रमोटरला जाऊन बाइंड झाले तर ते काय करतील, mRNA आणि हेट्रोजिनस न्यूक्लिअर RNA तयार करतील. लक्षात येते का बघा. आणि RNA पॉलिमरेज 3 इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्स्क्रिप्शन ऑफ tRNA अँड स्मॉल न्यूक्लिअर RNA, ज्याला स्मॉल न्यूक्लिअर RNAला snRNA असं पण म्हटलं जातं. हे नावं लक्षात ठेवा. परत एकदा बघा, पॉलिमरेज RNA पॉलिमरेज जे आहेत ते जोपर्यंत DNAला जाऊन जॉईन होत नाहीत प्रमोटरच्या इथे तोपर्यंत RNA तयार होणार नाही. RNA नाही तयार झाला तर ट्रान्स्क्रिप्शन होणार नाही प्रोसेस. लक्षात येते का बघा. मग त्यासाठी 3 प्रकारचे RNA पॉलिमरेज हे युकॅरियोटिक सेलमध्ये असतात. RNA पॉलिमरेज 1, RNA पॉलिमरेज 2 आणि RNA पॉलिमरेज 3. त्यातला 1 जो आहे तो काय करतो, RNAला तयार करतो, rRNAला म्हणजे रायबोझोमल RNAला. पॉलिमरेज 2 जो आहे तो mRNA आणि हेट्रोजिनस न्यूक्लिअर RNAला तयार करतो, म्हणजेच थोडक्यात तो प्रायमरी ट्रान्स्क्रिप्शन आहे. आणि RNA पॉलिमरेज 3 जो आहे तो काय करतो, तर tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA आणि स्मॉल न्यूक्लिअर RNA म्हणजे snRNAला तयार करतो. हे पूर्ण पॉईंट लक्षात ठेवा. आता त्यानंतर बघू आपण सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट लक्षात ठेवा. RNA जर कन्सिडर केले अँड प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन जर बघितली तर बॅक्टेरियामध्ये 3 प्रकारचे RNAs असतात, हे लक्षात ठेवा. इवन आपल्यामध्ये पण हे 3 प्रकारचे RNA प्रेझेंट असतात. ते कोणते कोणते असतात, तर mRNA, tRNA आणि rRNA. हे 3 टाईप्स लक्षात ठेवा RNAचे, mRNA, rRNA आणि tRNA. आता mRNA जो आहे तो काय करतो, दे प्रोव्हाइड कोडेड मेसेज. हे नेहमी मेसेज कोड करून देण्याचं काम, म्हणजे mRNAला म्हणूनच मेसेंजर RNA म्हटलेले. म्हणजे DNAपासून ते तयार होतात आणि पुढे जाऊन ते काय करतात, तर प्रोटीन सिंथेसिससाठी जी काही इन्फॉर्मेशन लागते ते DNAकडून कुठे नेतात, तर rRNA म्हणजेच रायबोझोमल RNAकडे नेतात. लक्षात येते का बघा. त्यानंतर tRNA आहे जे काय करतात, ब्रिंग स्पेसिफिक अमायनो ॲसिड. जे tRNA असतात ते एक स्पेसिफिक अमायनो ॲसिड जिथं ट्रान्सलेशन प्रोसेस चालणार आहे तिथे आणून ठेवतात.
किंवा आणतात एक अमायनो ॲसिड, हे लक्षात ठेवा. आता हे सगळं डीपमध्ये आपण ज्यावेळेस ट्रान्सलेशन बघणार आहे त्यावेळेस हे परत एकदा मी सांगणार आहे. आत्ता एवढंच डोक्यात ठेवा की RNAमध्ये 3 टाईप्स आहेत, mRNA, tRNA आणि rRNA. mRNAचं काम काय, तर जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती कुठून कुठे आणणे, DNA पासून जिथं ट्रान्सलेशन प्रोटीन तयार होते तिथे जेनेटिक इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचं काम हे मेसेंजर RNA करतात. tRNA काय करतात, एक अमायनो ॲसिडला उचलून आणतात कुठे, जिथं ट्रान्सलेशन चाललं आहे तिथे. आणि rRNA काय करतात, तर rRNA प्लेज रोल इन अ प्रोव्हाइडिंग बाइंडिंग साईट टू mRNA. आता जो mRNA DNA कडून पासून येणार आहे तर तो कुठे जाऊन अटॅच होणार हे कोण ठरवतं, तर rRNA म्हणजे रायबोझोमल RNA ठरवतात. हे लक्षात आलं का बघा, ह्या तिघांचं काम लक्षात ठेवा. देर इज अ सिंगल DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज दॅट कॅटलायझेस ट्रान्स्क्रिप्शन ऑफ 3 टाईप्स ऑफ RNA इन बॅक्टेरिया. आता मग अशीच मी सांगितलं बघा, एकच RNA पॉलिमरेज असतो बॅक्टेरियामध्ये जो की 3 टाईप्सचे RNA बॅक्टेरियामध्ये हे करत असतो, ट्रान्स्क्राईब करत असतो. आता RNA पॉलिमरेज जो आहे तो बाइंड टू द प्रमोटर अँड इनिशिएट ट्रान्स्क्रिप्शन. हे मागच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे बघा. RNA पॉलिमरेज काय करतात, प्रमोटरला जाऊन बाइंड करतात आणि सगळ्यात पहिली म्हणजे इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन अशा 3 प्रोसेस होतात ना ट्रान्स्क्रिप्शनमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेले. तर ह्या तिन्ही प्रोसेसला स्टार्ट करून देण्याचं काम हे RNA पॉलिमरेज करतील. इथपर्यंत लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट वन, आता ट्रान्स्क्रिप्शन युनिट आणि जीन. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की RNA जरी तयार झाला mRNA तरी तो मॅच्युअर व्हावा लागतो, बरोबर. मग मॅच्युअर होण्यासाठी काय काय स्टेजेस आहेत बघा. तर त्याआधी बघा, DNA सिक्वेन्स कोडिंग फॉर. आता असा DNAचा सिक्वेन्स जो कोड करतो कशासाठी, mRNA, tRNA आणि rRNAला, त्याला म्हटलं जातं जीन, बरोबर. आता सिस्ट्रॉन हे काय आहे, तर इट इज अ सेगमेंट ऑफ DNA कोडिंग फॉर ए पॉलीपेप्टाइड. पॉलीपेप्टाइड म्हणजे काय, तर एक अशी चेन अमायनो ॲसिडची, हे सगळे अमायनो ॲसिड असतील, ही जी चेन आहे ह्याला पॉलीपेप्टाइड चेन म्हटलं जातं. आता ही पॉलीपेप्टाइड चेनसाठी कोण काम करतं, तर सिस्ट्रॉन जो सेगमेंट आहे DNAचा हा कोड करतो पॉलीपेप्टाइडसाठी, हे लक्षात ठेवा. आता सिंगल स्ट्रक्चर ऑफ जीन, एकच जीनचं स्ट्रक्चरल जीन असतील म्हणजे हा एक सेगमेंट आहे आणि त्याच्यावरती एकच स्ट्रक्चरल जीन आहे इन अ ट्रान्स्क्रिप्शन युनिट, त्याला म्हटलं जातं मोनोसिस्ट्रॉनिक. लक्षात येते का बघा. आणि खूप मोठा सेगमेंट आहे DNAचा आणि त्याच्यावरती खूप सारे स्ट्रक्चरल जीन्स प्रेझेंट आहेत जे की ट्रान्स्क्रिप्शन करणार आहेत म्हणजे प्रोटीन सिंथेसिस करणार आहेत. तर अशा ह्याला पॉलिसिस्ट्रॉनिक म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. मोनोसिस्ट्रॉनिक म्हणजे एकच सिंगल स्ट्रक्चरल जीन असेल आणि पॉलिसिस्ट्रॉनिक म्हणजे खूप सारे स्ट्रक्चरल जीन्स त्याच्यावरती असतील. आता हे स्ट्रक्चरल जीन जर युकॅरियोटिक सेल कन्सिडर केली तर त्यांच्यामध्ये मात्र 2 प्रकारचे स्ट्रक्चरल जीन्स असतात ज्याला इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. परत एकदा बघा, युकॅरियोटिक सेलमध्ये 2 प्रकारचे स्ट्रक्चरल जीन्स असतात ज्याला काय म्हटलं जातं, इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर युकॅरियोटमध्ये इंटरप्टेड नॉन कोडिंग सिक्वेन्स आणि कोडिंग सिक्वेन्स असतो. आता कोडिंग म्हणजे काय, तर जो प्रोटीन तयार करायला मदत करेल त्याला म्हणायचं कोडिंग सिक्वेन्स. आणि नॉन कोडिंग म्हणजे जो कशातच काम करणार नाही, प्रोटीन तयार करायला किंवा अमायनो ॲसिड तयार करायला मदत करणार नाही, त्याला म्हटलं जातं नॉन कोडिंग सिक्वेन्स. नॉन कोडिंग सिक्वेन्सलाच काय म्हटलं जातं, इंट्रॉन्स म्हटलं जातं आणि कोडिंग सिक्वेन्सला एक्झॉन म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. मग फक्त एक्झॉन जर कन्सिडर केले तर ओन्ली एक्झॉन्स ॲपियर इन अ प्रोसीड ऑफ mRNA इन युकॅरियोट्स. आता युकॅरियोटिक सेल जर कन्सिडर केली तर त्यामध्ये फक्त एक्झॉनचीच गरज असते, कारण एक्झॉन हे काय तर कोडिंग सिक्वेन्सला ठेवतात किंवा असतात किंवा एक्सप्रेस सिक्वेन्स करतात ते. आता लक्ष द्या, प्रोसेस ऑफ HNRNA म्हणजे हेट्रोजिनस RNA जर कन्सिडर केला म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा युकॅरियोटिक सेलमध्ये मी सांगितलं होतं की 3 प्रकारचे RNA पॉलिमरेज असतात. त्यामध्ये RNA पॉलिमरेज 2 हा हेट्रोजिनस RNAला
तयार करत असतो. मग युकॅरियोट फॉर्म्स RNA ट्रान्स्क्राईब फ्रॉम DNA आर कॉल्ड ॲज अ प्रायमरी ट्रान्सक्रिप्शन. बरोबर आहे. DNA पासून ज्यावेळेस RNA ट्रान्स्क्राईब होतोय, तयार होतोय, त्याला प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट म्हटलं जातं. आणि हे प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट आहे त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस होतात. मग अशीच मी सांगितलं की जो mRNA तयार होतो त्याच्यामध्ये प्रोसेसिंग मॅच्युरेशन यावं लागतं बिफोर बिकमिंग फंक्शनल. तो फंक्शनल होण्याच्या आधी mRNA त्याला मॅच्युअर व्हावं लागतं. बरोबर. मग हे मॅच्युअर होण्यासाठी काय केले जातात, तर इथे तुम्हाला डायग्रॅम बघायला मिळेल बघा. इथे तुम्हाला एक्झॉन दिसत आहेत, इंट्रॉन्स दिसत आहेत. बरोबर. हे जे डार्क कलरचे दिसत आहेत ते इंट्रॉन्स आहेत ह्या लाईनमध्ये. हे डार्क कलरचे बँड दिसत आहेत ते इंट्रॉन्स आहेत आणि जे फेंट कलरचे दिसत आहेत ते एक्झॉन्स आहेत. आता मग अशीच मी सांगितलं की फक्त एक्झॉन्स हे कोडिंग सिक्वेन्स असतात. म्हणजेच काय तर ह्या प्रोसेसमध्ये काय होतं आहे तर स्प्लायसिंग सगळ्यात पहिली स्टेप काय आहे तर स्प्लायसिंगमध्ये काय होतं तर अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये इंट्रॉन्स हे रिमूव्ह केले जातात बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज अ स्प्लायसिंग. बघा सगळ्यात आधी ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय तर इथे तुम्हाला DNA बघायला मिळेल. ह्या DNA ला काय झालं आहे तर प्रमोटरच्या इथं RNA पॉलिमरेज येऊन अटॅच झाला. बरोबर. इथं RNA तयार झाला. लक्षात आहे का बघा mRNA तयार झाला. mRNA तयार जरी झाला असेल तरी इथे जर तुम्ही mRNA बघितला तर हा 5' to 3' आहे. बरोबर. तर ह्यामध्ये तुम्हाला इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स दिसत आहेत. बरोबर. आता ह्यामध्ये एक्झॉन्स म्हणजे काय कोडिंग सिक्वेन्स आहे आणि इंट्रॉन्स म्हणजे नॉन कोडिंग आहे. आता फक्त आपल्याला कशाची गरज असते युकॅरियोटिक सेलमध्ये एक्झॉनची म्हणजे कोडिंग सिक्वेन्सची, कारण पुढे जाऊन तोच प्रोटीन तयार करायला मदत करणार असतो. म्हणजे इंट्रॉन्सची गरज आहे का नाही. मग हे इंट्रॉन्स काय केले जातात पुढे जाऊन रिमूव्ह केले जातात. लक्षात येते का बघा. त्यालाच म्हटलं जातं RNA स्प्लायसिंग. म्हणजे दुसरा DNA खालचा जर तुम्ही बघितला तर तुम्हाला अखंड इथे काय दिसत आहेत फक्त एक्झॉन दिसत आहेत. अख्खी एक लाईन एक्झॉनची दिसते. लक्षात येते का बघा. मग ही अख्खी एक लाईन एक्झॉनची आहे म्हणजेच तिथं स्प्लायसिंग झालेलं आहे म्हणजेच रिमूव्हल ऑफ इंट्रॉन झालेलं आहे. म्हणजे पहिली स्टेप लक्षात आली का बघा. म्हणजे ज्यावेळेस RNA मॅच्युअर व्हायचा असेल त्यावेळेस पहिली स्टेज काय होते तर स्प्लायसिंग होते. लक्षात आलं का बघा. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय होतं कॅपिंग होतं. कॅपिंग म्हणजे काय तर इथे तुम्हाला बघायला मिळेल पॉली ए टेल. बरोबर. पॉली ए टेल इथे लावली जाते. म्हणजेच काय त्याच्या आधी कॅपिंगच्या इथे काय होते बघा. इथे जर कन्सिडर केलं तर कॅपिंगमध्ये मिथिलेटेड ग्वॅनोसाईन ट्रायफॉस्फेट म्हणजे इथं बघा मिथिलेटेड ग्वानासाइन ट्रायफॉस्फेट GPPP असं 5' इथे तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे हे मिथिलेटेड ग्वानासाइन ट्रायफॉस्फेट जो आहे तो 5' इथे ॲड केला जातो म्हणून त्याला कॅपिंग असं म्हटलं जातं. म्हणजे सेकंड प्रोसेस जर कन्सिडर केली तर त्याला कॅपिंग म्हटलं जातं. आणि थर्ड प्रोसेस जी आहे ज्याला टेलिंग म्हटलं जातं. आता इथे जर तुम्ही बघितलं नीट तर इथे तुम्हाला पॉली ए टेल असं दिसते. पॉली ए टेल म्हणजे काय पॉली ॲडिनिलेशन ज्याला म्हटलं जातं. म्हणजे 3' जो DNAचा आहे त्याला पॉली ॲडिनिलेशन होतं ज्याला पॉली ए टेल अटॅच केली जाते म्हणून त्याला टेलिंग असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर हा पूर्ण जर DNA तुम्ही बघितला नंतर तयार झालेला ज्यालाच RNA जर बघितला ज्यालाच मेसेंजर RNA म्हटलं जातं तर तो कसा दिसतोय बघा. त्याला कॅपिंग केलेलं आहे आणि टेलिंग केलेलं आहे आणि इथे काय झाले ते इंट्रॉन्स रिमूव्ह झालेले आहेत. म्हणजे हा अखंड mRNA आता तयार झालेला आहे तो मॅच्युअर झालेला आहे. आणि हा जो mRNA तयार झालेला आहे तो ट्रान्सपोर्ट केला जातो न्यूक्लियसमधून फ्रॉम द न्यूक्लिअर पोर. म्हणजे बघा 3 स्टेजेस लक्षात आल्या का. स्प्लायसिंग, कॅपिंग आणि टेलिंग. बरोबर. स्प्लायसिंग, कॅपिंग आणि टेलिंग म्हणजे DNA पूर्णपणे आता मॅच्युअर झालेला आहे. आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा ही सेल आहे. बरोबर. सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे. आता हे सगळं ट्रान्स्क्रिप्शन कुठे होतं तर न्यूक्लियसच्या आतमध्ये होतं हे माहिती आहे. आता तेच काय होतं तर mRNA तयार होईल. बरोबर. mRNA युकॅरियोटिक सेलमध्ये तयार झाल्यानंतर ह्या 3 स्टेजेस त्याच्यावरती होतील. म्हणजे काय होईल तर स्प्लायसिंग होईल म्हणजेच इंट्रॉन रिमूव्ह केले जातील. नंतर कॅपिंग होईल म्हणजे 5' इथे काय होईल तर मिथिलेटेड ग्वानासिन ट्रायफॉस्फेट ॲड केला जाईल. आणि टेलिंगच्या इथे काय होतील तर पॉली ॲडिलेशनची टेल लावली जाईल. पॉली ए टेल ज्याला म्हटलं जातं म्हणजेच टेलिंग केलं जाईल. अशा 3 मेथड त्याच्यावरती होतील. आता mRNA पूर्ण तयार झाल्यानंतर तो न्यूक्लियसच्या बाहेर येतो. हे कुठून येणार आहे तर इथं न्यूक्लियसच्या इथं छोटे 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 छिद्र असतात ज्याला न्यूक्लिअर पोर म्हटलं जातं. ह्या छिद्रातून हा mRNA बाहेर येईल म्हणजे कुठे येईल तर ह्या सायटोप्लाझममध्ये येईल. बरोबर. आता ह्या सायटोप्लाझममध्ये ऑलरेडी काय प्रेझेंट असतं तर
रायबोझोम प्रेझेंट असतात, बरोबर. आता हे रायबोझोम प्रेझेंट असतात, नंतर TRNA तिथं येतात आणि मग तिथं ट्रान्सलेशन ही प्रोसेस होते, हे लक्षात ठेवा. कळालं? म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन जे आहे ते न्यूक्लियसमध्ये होईल आणि ट्रान्सलेशन म्हणजेच प्रोटीन सिंथेसिस जे आहे ॲक्च्युअल, तर ते सायटोप्लाझममध्ये होईल. इथपर्यंत लक्षात आलं का बघा. आता mRNA पूर्ण मॅच्युअर झाला आहे, तो न्यूक्लियसच्या बाहेर निघलेला आहे. त्यानंतर आता काय होणार आहे, तर ट्रान्सलेशन होणार आहे. आता ट्रान्सलेशन स्टडी करण्याच्या आधी थोडंसं आपण जेनेटिक कोड म्हणजे काय बघूया. आता जेनेटिक कोड जर कन्सिडर केला तर इट इज ऑलरेडी नोन दॅट DNA इज अ मास्टर मॉलिक्यूल. आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे DNA हा मास्टर मॉलिक्यूल आहे कोणाचा, सेलचा. DNAमुळे काय काय होतं, तर एखादी प्रोसेस इनिशिएट म्हणजे चालू करायची असेल किंवा एखाद्या प्रोसेसला गाईड करायचं असेल किंवा रेग्युलेट करायचं असेल किंवा कंट्रोल करायचं असेल, तर एवढ्या सगळ्या प्रोसेस आहेत ज्या प्रोटीन सिंथेसिसच्या, त्या सगळ्या DNAमुळे बरं चालतात. म्हणून त्याला DNAला मास्टर मॉलिक्यूल म्हटलेलं आहे, बरोबर. आता टू परफॉर्म दिस कॉम्प्लिकेटेड फंक्शन, आता एवढं सगळं कॉम्प्लिकेटेड फंक्शन हे DNA परफॉर्म करत असतो, बरोबर. मग त्यासाठी त्या DNAवरती जी काही प्रोटीन सिंथेसिस करायला इन्फॉर्मेशन लागते ती सगळी असली पाहिजे, बरोबर. कळते का? म्हणजे जेवढी पण काही इन्फॉर्मेशन प्रोटीन सिंथेसिसला लागते किंवा तयार करण्यासाठी हवी असती, ती सगळी कुठे प्रेझेंट असणार आहे, DNAवरती प्रेझेंट असणार आहे. लक्षात येते का बघा. म्हणजेच द साईट फॉर स्टोरिंग धिस इन्फॉर्मेशन लाईज इन अ सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड. मग ही जी इन्फॉर्मेशन आहे DNAवरती, तर ती कुणाच्या फॉर्ममध्ये असते, तर न्यूक्लियोटाइड्सच्या फॉर्ममध्ये असते, हे लक्षात ठेवा. मग हे कुणी प्रूव्ह केलं, न्यूक्लियोटाइड्स म्हणजे त्याच्यावरती नायट्रोजन बेसिसच्या फॉर्ममध्ये असते. म्हणजे प्रोटीन सिंथेसिससाठी जी काही इन्फॉर्मेशन लागणार आहे ही कुणाच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असते, तर न्यूक्लियोटाइड म्हणजेच नायट्रोजन बेसिसच्या. आता DNAवरती ऑलरेडी तुम्हाला माहिती ATGC असे सिक्वेन्सेस प्रेझेंट असतात नायट्रोजन बेसिसचे, बरोबर. म्हणजे ह्या फॉर्ममध्ये जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ही कुणासाठी लागणार आहे, प्रोटीन सिंथेसिसची, ती ह्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असेल DNAवरती. हे कुणी शोध लावला, तर यानोफ्स्की आणि साराभाई ह्या 2 सायंटिस्टने याचा शोध लावला इन 1964. आता लक्ष द्या नीट. जवळपास 20 डिफरंट टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड हे इन्वॉल्व असतात प्रोटीन सिंथेसिससाठी. म्हणजे एखादी सिंथेसिस ऑफ प्रोटीन जर करायचं असेल तर एक प्रोटीन मॉलिक्यूल तयार व्हायला 20 अमायनो ॲसिड लागतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे अशी 20 अमायनो ॲसिडची चेन तयार झाली की समजायचं एक प्रोटीन मॉलिक्यूल तयार झाला, हे लक्षात येते का बघा. मग DNA मॉलिक्यूल जर कन्सिडर केला तर त्यावरती 4 टाईप्स ऑफ नायट्रोजन बेसेस असतात, लक्षात येते का बघा. पण इथे मात्र काय व्हावं लागते, तर 20 वेगवेगळे अमायनो ॲसिड तयार व्हावे लागत आहेत. मग तुम्ही असा विचार करा, 20 अमायनो ॲसिड तयार करायचे असतील तर फक्त 4 नायट्रोजन बेसेस करू शकतील का? नाही करू शकणार, बरोबर. करू शकणार नाहीत. मग त्यासाठी हा शोध कुणी लावला, तर त्यामध्ये FHC क्रिक त्यांनी असं सांगितलं की जी काही इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते ती नेहमी कोडेड लँग्वेजमध्ये, ज्याला क्रिप्टोग्राम असं म्हटलं जातं. कोडेड लँग्वेज म्हणजेच काय, ज्याला क्रिप्टोग्राम असं म्हटलं जातं. तर अशा लँग्वेजमध्ये ही इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवली जाते DNAवरती, ज्यालाच जेनेटिक कोड असं पण म्हटलं जातं. आणि ह्या जेनेटिक कोडमध्ये एक कोडवर्ड असतो. म्हणजे जसं तुम्ही कोडवर्ड वापरता बघा, एखादी लँग्वेज जर दुसऱ्याला कळायची नाही त्यासाठी एखादं तुम्ही कोड लँग्वेज वापरता, मग तशाच प्रकारे DNAवरती सुद्धा कोड लँग्वेज प्रेझेंट असते, ज्याला कोडॉन्स, त्या वर्डला काय म्हटलं जातं, कोडॉन्स म्हटलं जातं. आणि त्या लँग्वेजला जेनेटिक कोड म्हटलं जातं. कळतंय का बघा. म्हणजे ईच स्पेसिफाईंग स्पेसिफिक अमायनो ॲसिड. आता हे जे कोडॉन असतात, एक कोडॉन एक अमायनो ॲसिडला तयार करत असतो, हे लक्षात ठेवा. मग किती अमायनो ॲसिड तयार व्हावे लागतात, तर 20 अमायनो ॲसिड तयार व्हावे लागतील, लक्षात येते का बघा. आता त्यामध्ये जर सिंगल नायट्रोजन बेस जर कन्सिडर केला, म्हणजे 4 नायट्रोजन बेसेस जर कन्सिडर केले, तर हे 4 पुरेसे का रे, सगळे 20 अमायनो ॲसिड तयार व्हायला? नाही, एवढे पुरेसे नाहीत. मग त्यामध्ये जर आपण मल्टिप्लाय बाय 2 केलं, म्हणजे 2 कॉम्बिनेशन ऑफ 2 नायट्रोजन बेसेस जर गेलं, म्हणजे डबलेट कोडॉन जर केलं, तर हे एवढे पुरेसे आहेत का? म्हणजे 4 × 2 किती होणार, 16 होणार, लक्षात येते का बघा. तर एवढे सुद्धा 16 कोडॉन हे पुरेसे नाही आहेत 20 अमायनो ॲसिड तयार करायला. पण जर
4:3 एवढे जर घेतले, म्हणजे ट्रिपलेट कोडॉनच्या फॉर्ममध्ये जर नायट्रोजन बेसेस घेतले तर ते किती होतात, 64 येतात, बरोबर. मग 64 डिफरंट टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड जर तयार झाले तर ते एक प्रोटीन मॉलिक्यूल तयार बरेचसे आहेत, लक्षात नाही का बघा. म्हणून नेहमी जे कोडॉन असतात ते कसे असतात, ट्रिपलेट कोडॉनच्या फॉर्ममध्ये असतात, हे लक्षात ठेवा. आणि हे कुणी सांगितलं तर गॅमनॉव 1954मध्ये त्यांनी असं सांगितलं की कोडॉन ही टर्म नेहमी ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये असते, हे त्यांनी सजेस्ट केलं किंवा सांगितलं. म्हणजेच वेगळे वेगळे 20 अमायनो ॲसिड जर तयार करायचे असतील तर नेहमी जे DNA वरती सिक्वेन्स असतो तो ट्रिपलेटच्या कोडॉनमध्ये प्रेझेंट असतो, लक्षात येतं आहे का बघा. आणि त्यानंतर हे जे कोडॉन आहेत ते आपल्याच इंडियन सायंटिस्ट म्हणजे डॉक्टर हरगोबिंद खुराना ह्यांनी सुद्धा ह्या कोडॉनवरती रिसर्च केला. तर त्यांनी असं सांगितलं, आर्टिफिशियली त्यांनी mRNA तयार केला ज्याच्यावरती रिपीटेड सिक्वेन्स न्यूक्लिओटाइड्सचे घेतले आणि त्याच्यावरून त्यांना असं लक्षात आलं की जर रिपीटेड सिक्वेन्स घेतला असेल तर ते कोणते घेतले, CU. आता हे ट्रिपलेट म्हणजे नेहमी कोडॉन हे 3च्या ह्याच्यामध्ये असतात ना, ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये. मग त्यांना असं कळालं की हे रिपीटेड चेन जर घेतली तर ते एकाच प्रकारचे अमायनो ॲसिड, लक्षात आहे का बघा. म्हणजे एक जर तुम्ही कोडॉन घेतला तर एक अमायनो ॲसिड तयार होतं आणि 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स त्यांनी मग काय केले तर तयार केले आणि त्याच्यामध्ये ल्युसीन आणि सिरीन हे 2 प्रकारचे अमायनो ॲसिड त्यांना त्या पॉलिन्यूक्लियोटाइड चेनमध्ये दिसून आले, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बऱ्याचशा सायंटिस्टने त्या कोडॉनवरती स्टडी केला. मग त्यामध्ये फायनली नियनबर्ग, मॅथियन आणि ओका हे जे आहेत त्यांनी 64 कोडॉन्सची अशी डिक्शनरी तयार केली. आता इथं जर तुम्ही डिक्शनरी बघितली तर ही तुम्हाला डिक्शनरी बघायला मिळेल बघा. आता इथे कोडॉन कसे लक्षात ठेवायचे किंवा कसे ओळखायचे बघा. आता इथं यू दिसतोय, बरोबर, हिथं यू दिसतोय आणि हिथं यू दिसतोय. म्हणून मग पहिला जो कोडॉन तयार झालेला आहे तो कसा झालेला आहे तर यू यू आणि यू म्हणजे 3 यू झालेत. त्यानंतर UCC असं तयार होते, लक्षात आहे का बघा. त्यानंतर UUA असं तयार होतं, म्हणजे हिथला 2 यू आणि हिकडचे लेटर वापरायचे. असे करून हे 64 कोडॉन्स त्यांनी तयार केलेत. आता तुम्हाला मेंडल्स एक्सपेरिमेंट जर आठवत असेल तर त्यामध्ये आपण डायहायब्रिड क्रॉस केले आहे बघा. जर तुम्हाला डायहायब्रिड क्रॉस जमला असेल तर तुम्हाला हे 64 कोडॉन पण करायला जमतील. आता हे एक्झाममध्ये कसे करतात काय करतात हे येत नाही. मग एक्झाममध्ये काय विचारलं जातं तर जेनेटिक कोड म्हणजे काय आणि त्याच्यावरती कोणी वर्क केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जेनेटिक कोडचे कॅरेक्टर नेहमी 2 ते 3 मार्काला विचारले जातात. त्याच्यामुळे जास्त ह्याच्यावरती फोकस करू नका. हे 64 कोडॉन असे असतात ज्याला डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड असं म्हटलं जातं. आता इथे जर तुम्ही बघितलं तर नेहमी ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये कोडॉन असतात असं मी सांगितलं बघा. ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये म्हणजे AUG, GUG असे 3च्या फॉर्ममध्ये कोडॉन असतील, बरोबर. एक जो कोडॉन आहे तो एक अमायनो ॲसिडला तयार करतो. आता इथे जर तुम्ही बघितलं AUG हा जो कोडॉन आहे तो MET अमायनो ॲसिड म्हणजे मिथिओनाइन नावाचा अमायनो ॲसिड तो तयार करतो. त्यानंतर हे जे सगळे सिक्वेन्स आहेत म्हणजे GUU, GUC, GUA, GUG हे जे सगळे कोडॉन्स आहेत ते एकच अमायनो ॲसिड तयार करतात ज्याला व्हॅलिन VAL असं म्हटलेलं आहे. आता काही ठिकाणी तुम्हाला स्टॉप कोडॉन दिसत आहेत म्हणजे UAA, UAG त्यानंतर UGA हे जे कोडॉन आहेत हे स्टॉप कोडॉन आहेत. म्हणजे इथं जर ती रिॲक्शन आली, रायबोझोम आले तर तिथं रिॲक्शन स्टॉप होणार आहे, प्रोटीन सिंथेसिस स्टॉप होतं, थांबतं, म्हणून त्याला स्टॉप कोडॉन म्हटलेले आहेत. आणि AUG हे लक्षात ठेवा, हा जो कोडॉन आहे तो इनिशिएशन कोडॉन आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जे प्रोटीन सिंथेसिस स्टार्ट होतं, इनिशिएट होतं हे AUG कोडॉनपासून स्टार्ट होतं. आता हे सगळं डीपमध्ये आपण ज्यावेळेस ट्रान्सलेशन स्टडी करणार आहे त्यावेळेस बघणार आहे. आत्ता एवढंच लक्षात ठेवा, जेनेटिक कोड म्हणजे काय. जेनेटिक कोड म्हणजे ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये नेहमी नायट्रोजन बेसेस असतात आणि ते एक ट्रिपलेट एका अमायनो ॲसिडला तयार करतो, हे एवढंच डोक्यात ठेवा जेनेटिक कोड म्हणजे. त्यानंतर नेक्स्ट बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. आता जेनेटिक कोडचे कॅरेक्टर जर कन्सिडर केले तर सगळ्यात पहिलं कॅरेक्टर काय, जेनेटिक कोड इज अ
ट्रिपलेट कोडॉन नेहमी एक्झाममध्ये कॅरेक्टर विचारले जातात, त्यामुळे व्यवस्थित कॅरेक्टर करून ठेवा. जेनेटिक कोड हे कसे आहेत, ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये असतात. म्हणजेच काय तर AUG, आत्ताच मी सांगितलं 3 ह्याच्यामध्ये असणारी ट्रिपलेट ज्याला म्हटलं जातं. म्हणजे सिक्वेन्स ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह बेसेस कन्स्टिट्यूट कोडॉन. हे 3 बेसेस जर एकत्र आले हे ट्रिपलेट झालं तर ह्याला कोडॉन असं म्हटलं जातं. आणि नेहमी कोडॉन हा 5-3 एंडला प्रेझेंट असतो, हे लक्षात ठेवा. ऑलवेज कसा कोडॉन असतो तर 5-3 डायरेक्शनला असतो. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर कन्सिडर केला तर जेनेटिक कोड हा ट्रिपलेटच्याच फॉर्ममध्ये असतो. म्हणजे तुम्ही बॅक्टेरियापासून ते ह्युमन बिंगपर्यंत कन्सिडर करा, प्रत्येकामध्ये हा जो कोडॉन आहे तो ट्रिपलेटच्याच फॉर्ममध्ये असतो. कारण एक प्रोटीन तयार व्हायला 20 अमायनो ॲसिड लागतातच, म्हणून ट्रिपलेटच्याच फॉर्ममध्ये जेनेटिक कोड असतो. त्यानंतर दुसरं कॅरेक्टर काय तर जेनेटिक कोड हॅज डिस्टिंक्ट पोलॅरिटी. डिस्टिंक्ट पोलॅरिटी म्हणजे काय तर एक डेफिनाईट पोलॅरिटी आहे, एक डेफिनाईट डायरेक्शन आहे. म्हणजेच मग अशी मी सांगितलं नेहमी कोडॉन हे 5-3 डायरेक्शनमध्येच काउंट केले जातात किंवा बघितले जातात. म्हणजे इथं 5 आणि 3 असा जर एंड असेल तर नेहमी इकडून इकडे म्हणजे 5-3 असेच बघितले जातात, एकाच डायरेक्शनमध्ये असतात, म्हणून त्याला डिस्टिंक्ट पोलॅरिटी असं म्हटलेलं आहे. लक्षात येते का बघा. म्हणजे नेहमी कोडॉन लिहिताना 5-AUG 3 असं लिहिलं जातं, कळते का बघा. त्यानंतर तिसरा कॅरेक्टर काय आहे तर जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. बरोबर आहे बघा. जेनेटिक कोड जर कन्सिडर केले तर बघा इथं AUGC असे असणार आहेत. म्हणजे हे एकमेकांवरती ओव्हरलॅप होत नाहीत किंवा एकमेकांवरती आदळत नाहीत, म्हणून त्याला म्हटलेले नॉन ओव्हरलॅपिंग आहेत. समजतंय का बघा. नेहमी जेनेटिक कोड कसे असतात, नॉन ओव्हरलॅपिंग असतात. त्यानंतर चौथं कॅरेक्टर काय तर जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस. नॉन ॲम्बिग्युअस म्हणजे काय तर स्पेसिफिक अमायनो ॲसिड इज एन्कोडेड बाय अ पर्टिक्युलर कोडॉन. म्हणजे एक स्पेसिफिक कोडॉन एकाच स्पेसिफिक अमायनो ॲसिडला तयार करतं. जसं की मी सांगितलं बेस्ट एक्झाम्पल AUG हा मिथिओनाइन जर तयार करत असेल तर GUG हा मिथिओनाइन तयार करणार नाही. म्हणजे लक्षात येते का बघा, एक कोडॉन हा एकच स्पेसिफिक अमायनो ॲसिडला तयार करेल. लक्षात येते का बघा. 2 वेगळे अमायनो ॲसिड एक कोडॉन तयार करणार नाही. म्हणजे एक स्पेसिफिक कोडॉन एकच स्पेसिफिक अमायनो ॲसिडला तयार करेल, म्हणून त्याला नॉन ॲबिग्युअस असं म्हटलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय आहे तर इनिशिएशन कोडॉन अँड टर्मिनेशन कोडॉन. आता ह्याच्यामध्ये नेहमी कोडॉनमध्ये मगाशी मी सांगितलं AUG हा इनिशिएशन कोडॉन म्हटला जातो. म्हणजे इथून खरी जी ट्रान्सलेशन प्रोसेस आहे ती चालू होते, म्हणून त्याला इनिशिएशन कोडॉन म्हटलेलं आहे. आणि UAA UAG UGA ह्याला स्टॉप कोडॉन म्हणजे टर्मिनेशन कोडॉन म्हटलेलं आहे. लक्षात आहे का बघा. म्हणजे पॉलीपेप्टाइड चेन म्हणजे ज्यावेळेस अमायनो ॲसिड तयार होणार असतील त्याची रिॲक्शन जर थांबवायची असेल तर हे जे स्टॉप कोडॉन आहेत UAA UAG हे लागतात, त्याला टर्मिनेशन कोडॉन म्हटलं जातं. म्हणजे मगाशीच मी तुम्हाला इथे दाखवलं होतं बघा, इथं तुम्हाला काही ठिकाणी स्टॉप कोडॉन दिसत आहेत बरोबर, ज्याला टर्मिनेशन कोडॉन म्हटलेलं आहे. आणि हे AUG जो आहे त्याला इनिशिएशन कोडॉन म्हणजे स्टार्ट कोडॉन म्हटलं जातं. लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय तर कोडॉन जो आहे जेनेटिक कोड हा युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल म्हणजे काय युजली इन ऑल ऑर्गॅनिझम स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाईज सम अमायनो ॲसिड. सेम अमायनो ॲसिड म्हणजे AUG जो आहे तो मिथिओन लाईनला तयार करत असेल किंवा UAA हा जर स्टॉप कोडॉन असेल तर सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये सेमच असणार आहे, हे वेगळं नसणार आहे, म्हणून तो युनिव्हर्सल आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर लास्ट कॅरेक्टर काय सांगणार तर जेनेटिक कोड जर कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये कोडॉन आणि अँटी कोडॉन हे प्रेझेंट असतं. आता कोडॉन म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा RNA. आता हे सगळं तुम्हाला ट्रान्सलेशनच्या वेळेस कळेल तरी एकदा बघा. RNA वरती असा सिक्वेन्स जर असेल कोडॉनचा AUG बरोबर, तर इथे काय येतं tRNA येतो बरोबर. मग tRNA वरती ह्याच्याबरोबर अँटी कोडॉन असणार म्हणजे Aच्या अपोजिट काय असणार आहे
सांगा यू असणार आहे, यूच्या अपोजिट ए असणार आहे आणि जीच्या अपोजिट सी असणार आहे. म्हणजे लक्षात आलं का, ह्याला म्हटलं जातं कोडॉन आणि हे ज्या बरोबर अपोजिट असेल तर त्याला म्हटलं जातं अँटी कोडॉन. म्हणजे असा सिक्वेन्स, कोडॉन जे असतात ते mRNAवरती असतात जे नेहमी 5' to 3' असतात आणि अँटी कोडॉन जे असतात ते tRNAवरती असतात जे नेहमी 3' to 5' म्हणजे उलट्या बाजूने मोजले जातात. म्हणून लक्षात ठेवा कोडॉन आणि अँटी कोडॉन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता हे सगळे झाले कॅरेक्टर्स ऑफ जेनेटिक कोड. एक्झाममध्ये नेहमी 2 किंवा 3 मार्काला हे कॅरेक्टर विचारले जातात, त्याच्यामुळे व्यवस्थित हे कॅरेक्टर करून ठेवा. ओके, आता ह्यामध्ये चुकून माझ्याकडून काय झालेलं आहे, 4थं 5वं आणि 6वं कॅरेक्टर सांगायचं राहिलेलं आहे, ते आठवणीने मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगते. थँक्यू.